नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे अंडा मसाला। अंडा मसाला करण्यासाठी आपण इथे उकडलेली अंडी सोलून घेतलेली आहे। आपण घेतलेली सर्व अंडी मी इथे कट करून घेतलेली आहेत। आता आपण पाहणार आहोत अंडा मसाल्यासाठी लागणारं साहित्य। आपण अंडी घेतलेली आहेत, कोथिंबीरीचे देठ मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, अद्रक देखील घेतलेला आहे, त्याचबरोबर कढीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेली पानं, मीडियम साइजचे 3 टोमॅटो मी स्वच्छ धुवून आणि असे कट करून घेतलेले आहेत, मीडियम साइजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। सर्वात आधी आपण हे जे घेतलेले साहित्य आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक देखील करून झालेलं आहे। पॅन गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे। सर्वात आधी यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत। जिरं घालून झाल्यावर यामध्ये कांदा देखील घालून घेणार आहोत। इथे आपला कांदा छान फ्राय करून झालेला आहे। यामध्ये मी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर, तिखट आणि गरम मसाला पावडर। मसाले घालताना मात्र गॅसची फ्लेम ही नेहमीच लो करायची। आपले मसाले छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला सर्व साहित्य घालून घेणार आहोत। आता मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील मी यामध्ये ऍड करून घेणार आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं। मीठ छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत। मी यामध्ये कापून घेतलेली अंडी देखील ऍड केलेली आहेत। अंडी मिक्स करून झाल्यावर आपण घेतलेल्या अंड्याचा पिवळा बलक आहे तो मी असा कुस्करून घेतलेला आहे आणि तो देखील ऍड करून घेणार आहे। हे सर्व मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं बटर ऍड करून घ्यायचं। बटर ऑप्शनल आहे। गॅसची फ्लेम लो करून 3-4 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं। तीन ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण
बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची। कोथिंबीर घातल्यावर मात्र गॅसची फ्लेम बंद करायची। इथे आपला अंडा मसाला करून खाण्यासाठी तयार आहे। कधीतरी या पद्धतीने अंडा मसाला करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।